इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग 2 पाठ 12वा पुरंदरचा वेढा व तह. या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. अ. त्यावेळची मुघली मुलखातील सर्वात मोठी व्यापारपेठ म्हणजे डॅश. पर्याय पुणे, सुरत, दिल्ली. उत्तर सुरत. आ. पुरंदरचा किल्लेदार डॅश मोठा जिद्दीचा वीर होता. पर्याय बाजीप्रभू तानाजी मुरारबाजी. उत्तर मुरारबाजी. प्रश्न दुसरा. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. शिवरायांनी सुरत शहरावर छापा का घातला? उत्तर बादशहावर जरब बसवण्यासाठी. आ. दिलेर खानाने पुरंदरला वेढा का दिला? उत्तर पुरंदर जिंकण्यासाठी. ई. मुघलांशी तह करण्याचे शिवरायांनी का ठरवले? उत्तर शक्ती अपुरी पडत असल्याने. ई. पुरंदरच्या तहात शिवरायांनी काय दिले? उत्तर 23 किल्ले व 4 लाख होणांचा मुलूक. प्रश्न तिसरा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. मुरारबाजीचे शौर्य पाहून दिलेर खान त्याला काय म्हणाला? उत्तर मुरारबाजी, तुझ्यासारखा शूर मी आजवर पाहिला नाही. तू आमच्या बाजूला ये. बादशहा तुला सरदार करतील, जहागीर व बक्षीस देतील असे दिलेर खान म्हणाला. आ. मुरारबाजीने दिलेर खानास कोणते उत्तर दिले? उत्तर आम्ही शिवाजी महाराजांची माणसे आहोत. तुझा कौल आम्ही घेणार नाहीत. आम्हाला काही कमी नाही, असे ठाम उत्तर मुरारबाजीने दिले. प्रश्न चौथा. पाठात आलेल्या नावांच्या अक्षरांवरून शब्द पूर्ण करा. अ. औ औरंगजेब. आ. पू पुरंदर. ई. मू मुरारबाजी. ई. जयसिंग. उ. दिलेर खान.